तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या वायुदलातल्या जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर झालाय। वायुदलातील 36 जवानांचा शौर्य पुरस्काराने गौरव होणार आहे। विंग कमांडर अभिमन्यू सिंग यांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला, तर 4 ग्रुप कॅप्टनसह 9 जणांना वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यामध्ये ग्रुप कॅप्टन RS सिद्धू, मनीष अरोरा, अनिमेश पाटनी, कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वॉड्रन लीडर सार्थक कुमार, सिद्धांत सिंग, रिजवान मलिक यांचा समावेश आहे। तर फ्लाइट लेफ्टनंट AS ठाकूर यांना वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यासोबतच वायुदलातील 26 जवानांना वीरता पुरस्कार हा देण्यात येणार आहे। गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला याबाबतचा शासन निर्णय जाहीर झालाय। राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर झाल्यानं राज्य सरकार विविध उपक्रम राबवणार आहे, ज्यामध्ये मुंबईत ड्रोन शोचं आयोजन करण्यात येणार आहे, तर अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचंही आयोजन करण्यात येणार आहे। या राज्य महोत्सवानिमित्ताने विशेष नाणं प्रसिद्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। तर पुण्यातल्या गणेश विसर्जनावरून सुरू झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। विसर्जन मिरवणुकीत सकाळी 7 वाजता सहभागी होण्याच्या मागणीवर इतर मंडळं ठाम आहेत। आश्वासन देऊनही कोणतीही बैठक झाली नाही। मानाच्या गणपतींनी विसर्जनासाठी 7 वाजता सुरुवात करावी अशी मागणी या मंडळांची होती, मात्र अद्यापही ती पूर्ण न झाल्यानं आता आम्हाला 7 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी ही मंडळं करतायत। वेळेत विसर्जन न झाल्यानं 12 तास जागेवरच उभं राहावं लागतं, त्यामुळे वेळ आणि खर्च वाया जात असल्याचं मंडळांचं म्हणणं आहे। आग्रह आहे, आग्रह नाही असं नाही, परंतु यातून मार्ग निघला पाहिजे। आणि माझं तर म्हणणं आहे 5 मार्ग आहेत, साधारण 4 आहेत हलका चौकात येणार आहे। हा, तर प्रत्येक मानाच्या गणपतीने वेगवेगळ्या मार्गावर सकाळी लवकरात लवकर जर विसर्जन मिरवणूक सुरू केली तर ही मिरवणूक लोकांना छानपणे पाहता येईल आणि ती 12च्या आत संपेल। कुठेतरी मिरवणुकीचा वेळ कमी व्हावा म्हणून ती परंपरा 12 वाजताची मोडून दुपारची सकाळी 10 वाजतावर आणली। 10 वाजता पहिला मानाचा गणपती निघतो, पण त्यांना यायला 11-12 वाजतात समाधान चौकामध्ये, आणि शेवटचा मानाचा गणपती अलका चौकात जायला संध्याकाळी 7 वाजतात। हा वेळ कुठेतरी भरून निघावा म्हणून आम्ही सर्व मंडळं, पूर्व भागातली असतील, सर्व पेठांमधली मंडळं असतील, अगदी नारायणपेठ पासून तर नानापेठची मंडळं, त्यामधलं मंडळ सुद्धा लक्ष्मी रोडला येतं, की त्यालाही तो वेळ मिरवणुकीचा कमी व्हावा म्हणून आमची भूमिका आहे। एक तर तुम्ही 7ला निघा, नाही तर आम्हाला 7ला निघू द्या। वर्षानुवर्ष आमची मानाची गणपती गेल्यानंतर सिटी पोस्टची 10 मंडळं पास होतात, त्याच्यानंतर आमची शिवाजी रोडची 10 मंडळं पास होतात, सगळे एकदम आनंदाने सेट होतं। पण ह्यांच्या दादागिरीला, ह्यांच्या आरेरावीला वैतागून आम्ही सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय की सकाळी 7 ते 11 जो स्पेस मोकळा असतो त्या वेळेमध्ये आमची 51 मंडळं पास होऊन जाणार। कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। जम्मूच्या किश्तवाडमधील चाशोती भागात ढगफुटी झाली आहे। चाशोती भागात अचानक